हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आरजे रुपाली. म्हणजे पहिलं कसं होतं ना, मोबाईल फोन, इंटरनेट, सोशल मीडिया आणि टेलिव्हिजन यासारख्या गोष्टी अगदी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे ना माणसामध्ये बोलणं अगदी समोरासमोर व्हायचं. सगळी अशी म्हणजे पंगत बसायची, विचारांची एकमेकांच्या मतांची देवाणघेवाण स्पष्टपणे होत असायची. आणि हेच तर आयुष्य खरं जगणं होतं. लांबच्या नातेवाईकांना काही बोलावंसं वाटलं की ते गावी यायचं, छान बोलणं बसणं व्हायचं आणि त्यातूनच ते आयुष्य जगण्याचा खरा आनंद घ्यायचे. प्रत्येक सणाला प्रत्येक भाऊबंद नातेवाईक एकत्र येऊन सणवार अगदी साजरे करायचं. खरं तर ते आयुष्य जगणं म्हणजे खरं आयुष्य जगणं होतं. पण मंडळी, आता काळ खूप बदलला. नवीन नवीन शोध लागले, सहज अगदी सगळ्या सुविधा उपलब्ध होत आहेत. आणि या शोधांमुळे आणि या सुविधांमुळे जो माणूस आधी हसून खेळून राहत होता ना, आणि आपल्या सर्व नातेवाईकांमध्ये परिवारांमध्ये अगदी हसून खेळून आयुष्य जगत होता, तो आता फक्त एकलकोंड्यासारखा झालाय. आणि म्हणजे हे खरं आहे बरं का. एकाच जागी बसून आज माणूस हव्या त्या ठिकाणी हव्या त्या लोकांशी संपर्क साधतो आणि अगदी 2 मिनिटात बोलून मोकळा सुद्धा होतो. आता मंडळी, खरं तर सुविधा आल्या चांगलंच झालं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की ह्या सुविधा आपल्या आयुष्यावर घात करत आहेत? असं कधी आपल्या मनाला वाटतं का हो? कारण जो माणूस आयुष्य हसून खेळून जगत होता, तो आज एकटा आयुष्य जगतोय आणि अगदी चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन सगळीकडे वावरतो. बघा ना, एक साधारण 5 इंचाचा मोबाईल फोन आज तो आपलं आयुष्य बनलाय. आणि आपण आपलं आयुष्य जे कधी हसत जगत होतो आणि ते आज आयुष्य जगणं आपण विसरत चालवलो आहे आणि हरवत सुद्धा चालवलंय. म्हणजे कधी कधी खरंच प्रश्न पडतो का हो की आपल्याला हा जन्म का दिला देवाने? आता या जन्माचं कसं सार्थकी लावायचं आणि आयुष्य कसं जगायचं हे ठरवून जर आपण जगलो ना, तर त्याला काहीच अर्थ उरत नाही. अगदी मनसोक्त बिनधास्त जगाल ना, तर मग त्याला अर्थ आहे. आजकाल जो तो आपल्या जीवनात आनंदीच आहे, पण कोणाच्या आयुष्यात काय चाललंय हे पाहण्याची खोड मात्र काही अजूनही जात नाही. त्याचं असंच का झालं, एवढं त्यानं कसं कमी वेळात मिळवलं, नुसत्या नको त्या चौकशी, ह्या चौकशी करण्यातच आपण इतका वेळ वाया घालवतो आणि स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करतो. म्हणजे आयुष्य जगताना लोक काय म्हणतील याचा विचार न केलेलाच बरा. आणि त्यामुळेच हे सहज सुंदर आयुष्य जगणं अगदी अवघड होऊन बसतं. बालपणीच्या त्या आठवणी, खेळताना केलेला दंगा, मग आई वडिलांचे पडणारे फटके, कोणताही तणाव नसणारं जीवन. पण आता प्रत्येक गोष्टीचं अगदी बंधन पाळून राहावं लागतंय. खूप काही राहून जातंय आणि खूप काही हरवलंय. म्हणजे मानवी जीवन म्हणजे स्वप्नाच्या दुनियेत जगणारं, क्षितिजाचा हव्यास असणारं अतृप्त असमाधानी जीव. एक स्वप्न संपलं की लगेच दुसऱ्या स्वप्नांकडे धावणारं. मग हा पाठशिवणीचा खेळ खेळतच भविष्याकडे वाटचाल करीत राहायचं. हा खास खळग्यांचा प्रवास करीत असताना, धावत असताना कधी ठेचकाळणं, पडणं, रक्तबंबाळ होणं, उठून पुन्हा धावणं, या प्रवासात येणारे सहप्रवासी आणि त्यांनी मारलेली फुंकर, त्यांचा तो मुलायम स्पर्श, स्नेह, ओलावा, जिव्हाळा, माया, ममता, हे अगदी सगळं विसरून आपण इच्छित स्थळ गाठण्याचा प्रयत्न करतो आणि काही वेळा गाठतो सुद्धा बरं का. पण हे सगळं करीत असताना खूप काही मागे हरवून पुढे आलेलं असतो. आणि जे हरवलेलंच असतं ना, असं वाटायला लागतं ना, तेच खरं आयुष्य असतं. आपण काहीतरी सोडून पुढे आलेलो आहोत ही मनाला ना रुखरुख लागून राहिलेली असते. ते हरवलेले क्षण म्हणजे हरवलेलं आयुष्य असतं. आणि छोट्या छोट्या सुद्धा गोष्टीचा आनंद न घेता अगदी वृक्षपणे बेचव रंगहीन जगणं म्हणजे हरवत गेलेलं आयुष्य, असं मला तरी वाटतं. म्हणजे आपण नेहमी ना घड्याळाच्या काट्याला टांगतं आयुष्य जगतोय. कुणी शिक्षणासाठी दूरदेशी समुद्र पलीकडे राहतो, तर कुणी रोजगार करण्याच्या दृष्टीने आपलं घर सोडून दुसरीकडे राहतो. लोकलच्या धक्क्यात रोज जिद्दीने झेपणारा प्रवास करत आपण डेस्टिनेशन पॉइंटपर्यंत पोहोचतोच. एकूणच काय, सगळं धावपळीत आयुष्य जगतोय. थोडी तब्येत इकडे तिकडे होते, पण आपण तरीही जगतोयच. कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं. काहीतरी खूप असं आपण पाठीमागे या धावपळीत हरवत चालवलंय, याची खबर बात मात्र या मनाला अजिबात नसते.
आणि आज जो तो त्रस्त, वैतागलेला, चिडलेलाच दिसतो. आता असं का होत असावं याचा विचार केला का? म्हणजे एक गोष्ट नक्की जाणवते, ती म्हणजे आपल्याला आयुष्यात येऊन नेमकं काय करायचंय हेच माहीत नसतं. मनुष्य इतर प्राण्यापेक्षा वेगळा आहे. त्याला स्वतःची बुद्धी आहे, तो विचार करू शकतो आणि मानवी आयुष्य अगदी प्रगल्भ कसं होईल याचा तो विचार करू शकतो की, पण म्हणजे असं होताना दिसत नाही. याचं कारण मनुष्य स्वार्थी झालाय. आपल्या संतांनी जी शिकवण दिली आहे ती जर आचरणात आणली ना तर आपण अधिक सुखी होऊ आणि आनंदी तर नक्कीच होऊ. आणि आपलं संत साहित्य हे आचरणासाठीच आहे याचा देखील विसर पडलाय. म्हणजे संतांनी काय सांगितलंय? माणसाने माणसाशी माणसासारखंच वागावं. इतकंच नाही तर सर्व प्राण्यांवर पण प्रेम करावं. मनुष्याच्या नेमक्या गरजा किती असतात, मूलभूत गरजा भागवण्यासाठी किती कमवावं लागतं. तुमच्या गरजा कमी करा, तुम्ही नक्की समाधानी व्हाल. आणि भौतिक वस्तूत तर आपण सुख शोधतोय, पण समोर असलेला माणूस आणि त्याचं दुःख आपल्याला काही दिसतच नाही. त्याची नड समजून घ्या, त्याला आधार द्या, मदत करा आणि मग बघा त्यात मिळणारा आनंद हा नक्कीच चिरकाल टिकणारा असेल. म्हणजे खरं सुख माणसांवर प्रेम, दया, आपुलकी देण्यातच आहे. आणि असं असून सुद्धा आपण मात्र आपलं सुख आणि आनंद वस्तूत शोधत बसलो आहोत. म्हणजे कधी आपण विचार पण करत नाही आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचंय. आणि कधी कधी तर आपण आपल्याच आयुष्यात कसं हरवत चालवलंय ते सुद्धा कळत नाही. आपण आपल्याच आयुष्यात एवढे व्यस्त असतो की आपल्याला आपल्याच घरातल्यांसोबत सुद्धा वेळ घालवायला वेळ नसतो. आता दिवाळीचंच उदाहरण घ्या की, आधी दिवाळीची सुट्टी पडली की सगळे एकत्र यायचे, एकमेकांच्या घरी फराळ करण्यासाठी मदत करायला जायचे. पण आता आपल्याला आपल्या शेजारीच कोण राहते हे सुद्धा माहीत नसतं. मग मदत तर लांबचीच गोष्ट राहिली. आधी मुलं बाहेर खेळायला गेल्यावर ना घरातले रागवायचे की घरात बस, पण आता तीच मुलं घरात टीव्ही किंवा मोबाईलवर वेळ घालवत आहे. त्यावेळी सुद्धा घरातले ओरडतात की बाहेर जा खेळायला. मग बघा मंडळी, आपण किती आयुष्यात हरवत चालवलंय ना. आणि न कळत आपण आता फक्त घड्याळाच्या काट्याचे गुलाम होऊ लागलोय. आणि आता आपल्याला लोकांच्या इमोशन्सपेक्षा ना पैसा जास्त महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे बहुतेक तर मला वाटतं की आपण आपल्या आयुष्यात हरवत चालवलंय. पण हरवत चालवलंय हा शब्द मला तर काही बरोबर वाटेना, कारण हे सगळं ना आपल्याच वागण्यामुळे होतंय. मग आपणच आपल्याला यात ओढून घेतोय असं म्हणण्यात काही हरकत नसावी असं मला तरी वाटतं. तुम्ही पण विचार करा. म्हणजे पूर्वी बऱ्याचशा गोष्टींना अलीकडे हरवत चाललेले आहेत. अगदी मी स्वतःकडे बघताना किंवा सभोवतालच्या व्यक्तीकडे बघताना सुद्धा आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होते बघा. पूर्वी एखादं स्वप्न, एखादी गोष्ट करण्याची जिद्द असायची, पण त्यामागे कोणी आपलं आयुष्य विसरून धावत नसे. लोक स्वप्न पूर्ण करायचेच, पण प्रत्येक गोष्टीचा आनंद सुद्धा घ्यायचा. अलीकडे हे मात्र कुठेतरी ढासळताना दिसतं. अलीकडे लोक फक्त स्वप्नामागे धावताना दिसतात, परंतु कुठेतरी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमधला आनंद घ्यायला सुद्धा विसरतात. खरंच ना, या स्पर्धेच्या युगात कुठेतरी तो आनंद, तो प्रत्येक क्षण जगण्याची कला कुठेतरी आयुष्यात हरवत चाललेले. आणि खऱ्याच अर्थाने मंडळी, कुठेतरी आयुष्य हरवत चाललंय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणारच नाही. म्हणजे मान्यच आहे, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानव खूप वेगाने प्रगती करत आहे आणि याच तंत्रज्ञानाच्या मदतीने मानव त्याच्या यशाची शिखरे सुद्धा पार करत आहे. त्याचबरोबर त्याचं आयुष्यही धावपळीचं, धगधकीचं झालं आणि अशातच टेक्नॉलॉजीच्या वाढत्या वापरामुळे मानव अवघड कामे अगदी घर बसल्या करू लागला. सोशल मीडियाने मानवाला प्रसिद्धी मिळाली, यंत्रामुळे कामे अगदी साधी सोपी झाली. ज्या कामासाठी दिवस जायचा ते काम अगदी सहज आणि सोपं झालं. आज फक्त मोबाईलचं एक बटन दाबलं तरी महत्त्वाचा संदेश अगदी 0 मिनिटात पोहोचतो. अर्थात हे सगळं शक्य झालं ते मानवाच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावरच. पण मंडळी, याच धावपळीच्या आणि वाढत्या तंत्रज्ञानाच्या आयुष्यात आपण काहीतरी हरवत चालवलंय याची जाणीव आपल्या मनाला सारखी लागून राहणार. अर्थात हे सगळं शक्य झालं ते मानवाच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावरच. पण याच धावपळीच्या आणि वाढत्या तंत्रज्ञानाच्या आयुष्यात आपण काहीतरी हरवत चालवलंय याची जाणीव मात्र प्रत्येकाला असायला हवी. असो, चला, काळासोबत तर माणसाने पावले टाकली, पण आपली संस्कृती, आपलं गाव, आपले पारंपरिक खेळ कसं विसरून चालेल ना.
किमान या खेळांचं आपल्या संस्कृतीचं संगोपन करणं तरी आपल्या हातात आहे ना. आपण जर सगळ्यांनी मिळून निश्चय केला ना, हे तर नक्कीच शक्य होईल. फक्त आपण आपल्या मुलांना या मोबाईलच्या जगातून बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि जर हे शक्य झालं ना, तर नक्कीच आपले जुने दिवस आपल्या मुलांना जगायला मिळतील आणि एका सुंदर आयुष्याची पुन्हा सुरुवात सुद्धा होईल. चला तर मंडळी, या सुंदर विचारावरती माझी वेळ झाली आहे आता निरोप घेण्याची. मी आरजे रुपाली याच ठिकाणी तुमचा निरोप घेत